स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच रोह्यात भाजप विरुद्ध ग्रामपंचायत असा थेट संघर्ष पाहायला मिळत आहे। रोट बुद्रुक ग्रामपंचायतीच्या कथित मनमानी कारभाराविरोधात भाजपचे रोहा तालुका अध्यक्ष अमित घाग आजपासून थेट आमरण उपोषणावर बसलेत। मागण्या म्हणजे मनमानी कारभार ग्रामसेविकेचा श्रीमती अलका बामुगडे या मनमानी कारभार करत आहेत। याच्या निषेधार्थ आज मी उपोषणाला बसलेला आहे। खरं तर आमची ग्रामपंचायतचा कार्यकाल संपूर्ण 6 महिने झाले। वास्तविक सरपंच हा प्रशासक म्हणून झालेला आहे आणि त्याची खालची जी सदस्यांची जे विद्यमान सदस्य होते त्यांची टीम ही आता प्रशासकीय समिती म्हणून झालेली आहे। असं असताना दर महिन्याला मासिक मीटिंग घेणे आवश्यक असताना देखील ग्रामसेवकांनी आजतागत 6 महिने कुठली मासिक बैठक घेतली नाही आणि 6 महिने कुठलाही ठराव कोणालाही विश्वासात न घेता ते ग्रामपंचायतचा पैशाचा अपव्यय करत आहे असा माझा ठाम आरोप आहे। आणि ही ग्रामसेविका मला कुठल्याही कार्यक्रमाला आमंत्रण देत नाहीत। मी फोन केला तर माझे फोन उचलत नाहीत। मी त्या दिवशी त्यांना फोन उचलत नाही म्हणजे प्रत्यक्ष भेटलो। त्यांना म्हटलं मला तुम्ही कार्यक्रमाला आमंत्रण का नाही देत, तर आम्ही व्हॉट्सअप ग्रुपला टाकतो। आता शासनाचा कारभार जर व्हॉट्सअप ग्रुपवर ना चालत असेल तर एवढी मनमानी करत असेल तर तिच्या विरोधात उपोषणावर बसण्याशिवाय मला पर्याय नव्हता। राहिला विषय दुसरा, मला असेसमेंट, मी माझ्या सातबारा माझा आकारपोट झालेली जमिनीमध्ये माझा घर बांधले असताना मी असेसमेंटची मागणी केली। असेसमेंटची मागणी केली असताना मला कुठल्याही पद्धतीचा असेसमेंट दिला नाही। त्यामुळे मी गट विकास अधिकारी यांच्याकडे न्याय मागायला गेलो। गट विकास अधिकाऱ्यांना माझे कागदपत्र दाखवले। गट विकास अधिकारी बोलले तुझी जमीन आहे, तुझा सातबारा आहे, तुला असेसमेंट दिला पाहिजे। म्हटलं तुमच्या ग्रामविकास अधिकारी मला देत नाहीत। तर त्यांना एक पत्र लिहिले की तुम्ही यांना असेसमेंट दिलं पाहिजे। हा 16/6 म्हणजे जूनमध्ये पत्र दिला। आज 2 महिने झाले मला त्याने काही असेसमेंट दिलं नाही। पुन्हा एकदा मी पत्र दिला, स्मरणपत्र आता नवीन आलेल्या बीडीओने त्यांना दिला। असं असताना देखील ग्रामसेविका अलका बामुगडे हे CEO असतील, वरचे अधिकारी असतील, यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत। कायद्याने काय गोष्ट बरोबर का चूक आहे हे सोडून ते ग्रामस्थ ऐकत नाही, हे ऐकत नाही। ते आता उभाटाचा तिथं सरपंच आहे, मी भारतीय जनता पार्टीचं काम करतो। राजकीय आकाशापोटी केवळ ना केवळ माझ्यावर अन्याय करण्याचं काम ग्रामसेविका आणि तिथला प्रशासक जो तिथला उभाटाचा सरपंच आहे जाणून बुजून करत आहेत। आणि मला न्याय मागण्यासाठी मी बऱ्याच ठिकाणी गेलो परंतु मला न्याय मिळत नाही, म्हणून मी आज उपोषणासाठी बसलेलो आहोत। मला आशा आहे की आपल्या माध्यमातून न्याय मिळेल। चर्चा माझी दूरध्वनीद्वारे डेप्युटी COशी झाली, COशी मी चर्चा केल्यानंतर COना तिथल्या ज्या ग्रामविकास अधिकारी आहेत, ग्रामसेविका आहेत, त्यांनी चुकीची माहिती दिली म्हणून मी त्यांना माझे डॉक्युमेंट पाठवले। त्यांना त्यांच्या लक्षात आले की आम्हाला ही चुकीची माहिती देत आहे। आज माझे वरिष्ठ धारपसाहेब माझ्या संपर्कात आहेत, त्यांना देखील वाईट वाटते की त्यांचा कार्यकर्ता आज उपोषणाला बसला आहे। परंतु उभाटाचा सरपंच आणि ग्रामसेविका यांची मिलीभगत आहे। त्यांनी खूप मोठं तिथं भ्रष्टाचार केला आहे, त्याचे देखील मी माहिती मागवलेली, त्यांची माहिती सादर केलेली आहे। लेखा परीक्षांचा अहवाल माझ्याकडे आहे, त्याच्यामध्ये अनियमितता आहे। ती अनियमितता देखील मी जिल्हा परिषदकडे दाखवण्याचं काम केलेलं आहे। परंतु उंदरास मांजर साक्ष या उपरोक्तीप्रमाणे त्यांची जी चौकशी आहे ती ग्रामविस्तार अधिकाऱ्यालाच करायला सांगितली ग्रामसेविकाची। त्यामुळे ज्या ग्रामविस्तार अधिकाऱ्याने आधी त्यांचा अहवाल नेलेला आहे, ज्याने त्यांची पाठराखण केलेली आहे, आज त्यांनाच जर चौकशी करायला लावली तर त्यातनं काय न्याय मिळणार आहे हाच माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे। त्यामुळं माझी सखोल चौकशी या ग्रामपंचायतची व्हावी। आजपर्यंत ज्या पद्धतीने तुम्हाला माहीत आहे रोट बुद्रुक ग्रामपंचायत ही औद्योगिक वसाहतीमध्ये राहणारी ग्रामपंचायत आहे। त्या ग्रामपंचायतीमध्ये कुठल्याही पद्धतीचा टेंडर न काढता बरेच कामं झाले, त्याची चौकशी केली पाहिजे। बरेच काही विषय आहेत ते आता मी पुढे सांगेन। परंतु आज माझा म्हणणं असं आहे की माझा सातबारा, माझा आकारपोट, माझा सगळा असताना मी कायद्याच्या पद्धतीने सगळा माझ्याकडे कागद डॉक्युमेंट असताना माझा घराचा जर असेसमेंट मिळत नसेल तर मला उपोषणाला बसल्याशिवाय पर्याय नाही। आम्ही सत्तेमध्ये कुठे आहोत? उभाटाचा सरपंच आहे, आम्ही सत्तेमध्ये नाही आहोत। त्यामुळंच आकाशापोटी हा काम चालू आहे। मुद्दामहून जाणून बुजून आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत, त्यामुळे कसं बदनामी करायची, कसं माझ्याविरुद्ध षडयंत्र रचायचं त्याचं काम ते सगळेजण जे इच्छुक आहेत ते करत आहेत मुद्दामून। जोपर्यंत माझी मागणी मान्य होत नाही तोपर्यंत मी उपोषणाला बसणार आहे।